हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजची सकाळची सुरुवात ना माझी इथे ना उंबरठ्याच्या हळदीच्या लेपनापासून झालेली आहे. तर आजचा दिवस ना खूप चांगला आणि शुभ मानला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं ना मी त्या हळदीचं उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आणि त्यानंतर इथे फुले वाहिली, रांगोळी काढून घेतली. आणि आज ना आपण उंबरठ्याचं हळदीचं लेपन आणि गॅसची पूजा, देवपूजा, जे काही सगळी पूजा ना आज करायची असते आणि धनाची पूजाही केली जाते. आणि आपण ना आजचा दिवस हा खूप म्हणजे खूप स्पेशल असा हा अक्षय तृतीयाचा दिवस असतो. आणि आजचा दिवस हा ना खूप म्हणजे पवित्र सण असा मानला जातो. हा दिवस ना वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येतो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा आणि किंवा अखंड राहणारा. त्यामुळे ना या दिवशी केलेले पुण्य, दान आणि शुभ कार्य कायम ना उपयोगी ठरतात. तर असं बघा इथे तुम्ही पाहू शकताय छान इथे ना मी दारात छोटीशी अशी ना अक्षय तृतीयाची रांगोळी काढलेली आहे. तेवढी काही मला जास्त अशी छान येत नाही बरं का. तरी पण मी थोडंसं ट्राय केलेलं आहे रांगोळी काढण्याचा. त्यानंतर इथे ना मी आपली तुळशी मातेची पूजा करून घेतली. तर या दिवशी ना लोक नवीन वस्तू खरेदी करतात. विशेषतः म्हणजे सोने, चांदी किंवा घर वगैरे नवीन घेत असेल तर ना आजच्या दिवशी घेतलं जातं. आणि आजचा दिवस हा खूप म्हणजे खूप शुभ मानला जातो. तर घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि यासाठी समृद्धी वाढावी यासाठी ना लोक पूजा अर्चा करत असतात. तर काही जण ना या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा खरेदी करायची असली पण या दिवशी करतात. तर आज ना आपण अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली जाते. तर ते मी छान अशी ना गॅस शेगडीची पण पूजा करून घेतलेली आहे. आणि नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकताय तर मी ना इथे डाळ शिजत घातली होती हरभऱ्याची आपली पुरण बनवण्यासाठी. तर इथे आपली छान अशी ना डाळ पण शिजलेली आहे. तर आता चला या डाळीला आपण चटका देऊन घेऊया आणि कटही काढून घ्यायचा आहे मला. तर तोपर्यंत आत्यांना देवपूजा करतायत. तर मी नंतर तुम्हाला पुढे दाखवेनच म्हणजे आजची देवपूजा आणि पित्र वगैरे जीव घालायचं आणि नंतर ना आपलं सवासण्या वगैरे जे काय असतात ना मी तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे. तर इथे मी अगोदर ना कट काढून घेतलेला आहे. आणि अक्षय तृतीया म्हणजे ना स्पेशल अशी ना पुरणपोळीचा बेत आणि आमरस हे तर आलंच. तर इथे मी कट काढून घेतला आणि अगोदर ना मी येते चटका देऊन घेते पुरणाला आणि नंतर ना मी कटाची आमटी, भजे, पापड, पोळी, पुरणपोळी वगैरे जे काही आहे ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे ना मी कट काढून घेतलेला आहे. तर इथे बघा मी डाळ ॲड केली पातेल्यामध्ये. तर थोडंसं खोलगट घ्यायचं कारण जेणेकरून ना पुरणाला चटका देताना इकडे तिकडं तो उडत असतो. आणि पुरणाचा जेव्हा स्वयंपाक असतं ना तेव्हा पूर्णपणे ना किचन कट्टा असा आपल्याला या पुरणाचाच झालेला असतो. आणि अख्खा दिवस ना या पुरणामध्येच असतो बरं का. तरी पण आता आमच्या सकाळचे 7 वाजलेले आहेत. तरी लवकर घातलेलं आहे पुरण 10 वाजेपर्यंत ना सर्व म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवून सवासण्यांना पण जेवायला बोलवायचं आहे. तर पितृजीव घातलं जातं असं म्हणतात आमच्या इकडं. तर इथे चटका देते तोपर्यंत इथे मी कटाची आमटी बनवून घेते. छान असं ना तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकता बघा कढीपत्ता ॲड केलेला आहे. तर खोबऱ्याचं आणि लसूण कोथिंबीरचं मी वाटण तयार केलेलं आहे. ते इथे मी ॲड केलं लसूण, कोथिंबीर आणि आपलं थोडंसं खोबरं. तर हे मी वाटण केलेलं आहे. तर नंतर असं ना बघा इथे मी छान एक टमाटो ॲड केलं. तर टोमॅटो मऊ होण्यासाठी ना मी त्याच्यामध्ये ना मी थोडंसं ना मीठ टाकते. तर इथे ना मी टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर इथे ना आपण आपला घरगुती सोलापुरी काळा मसाला आणि थोडंसं बेडगी तिखट वापरणार आहे. आणि थोडासा ना मी गरम मसाला वापरते. गरम मसाल्यामुळे ना या कटाच्या आमटीला खूप छान तर्री येते बरं का. आणि काही भागामध्ये याला येळवणीची आमटी पण म्हणतात आणि कटाची आमटी पण म्हणू शकता तुम्ही. तर मस्त इथे ना मी आता ना आपला मसाला तयार झालेला आहे. तर आता नंतर ना मी याच्यामध्ये कट ॲड करणार आहे. थोडं थोडं मी अगोदर कट ॲड करते. तर तुम्ही पाहू शकता थोडासा मसाला जास्तच झाला आहे. तर इथे बघा भरपूर प्रमाणात मी इथे ना कट ओतून घेतलेला आहे. कारण आमच्या इथे ना कटाची आमटी शिळी झाली तरी पण चालते, 3-4 दिवस पण खातात. पण दुसरी भाजी खायला नकोशी वाटते. पण कटाची आमटी मात्र ना आवडीने खाणार बरं का.
तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय आत्याने ना मी चटका दिला पुरणाला आणि आत्या इथं छान इथे ना बघा पुरण वाटून घेतलं आणि नंतर आत्याने ना चुलीवरतीच ना छान अशा पुरणपोळ्या बनवल्या. कारण 1 किलो पुरण घातलं होतं, तर भरपूर पोळ्या असतात म्हणून आत्या म्हटले की मी बाहेरच बनवते चुलीवरती. मस्त तिथे बघा आत्याने ना चुलीवरती ना पुरणपोळी बनवलेली आहे. तर खूप छान बनवतात बरं का पुरणपोळ्या आणि खूप मोठ्या आणि खाल्ली तरी ना बासच व्हायला पाहिजे. मी पण अशीच बनवते, म्हणजे मला पण मोठ्याच बनवायला आवडतात पुरणपोळी. तर चला इथे बघा शौर्य त्यांच्या आजींना म्हणतो की मी पण बनवू का पुरणपोळ्या, असं त्याचं चालू आहे आजीसोबत गप्पा. तर नंतर इथे बघा मी आज आमरस बनवायला घेतलेला आहे. तर आजचा ना उन्हाळ्यातला पहिला हा आमरस आमच्या घरी बनतोय. तर 150 रुपये किलो होते बरं का आंबे. तर 3च चढलेले होते, तर मी 2 याचे आंब्याचे ना मी आमरस बनवून घेते. थोडेसे बघा वरून पिकलेले दिसत आहेत, पण आतूनमध्ये ना थोडेसे आणखीन कच्चे होते, पण जास्त काही पिकलेलं नव्हतं. तर असं आता आपल्याच झाडाला ना भरपूर लागलेले आहेत कैऱ्या. ते पिकल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच आमरस जसं कसं बनवतात ते. तर इथे बघा आतला गर बघा आणखीन थोडासा कच्चाच आहे, तो काय व्यवस्थित पिकला नव्हता आंबा. तरी पण आज आमरस बनवायचं असतं म्हणून मी इथे ना आमरस बनवायला घेतलेला आहे आणि 4-5 ना बर्फाचे क्यूब घेतलेले आहेत. कारण बर्फ टाकल्यामुळे ना आपला आमरस काळा पडत नाही. त्यामुळे ना नेहमी आपण ना आमरस बनवताना बर्फाचे तुकडे टाकायचे. थोडीशी वेलची पावडर टाकली, साखर टाकलेलं आहे मी. तर इथे बघा आणखीन थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं थंड पाणीच ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये ना आपण जेवतानाच ना थोडंसं दूध टाकून पण जेवू शकतो, पण मी आधीच दूध टाकले नाही, कारण कोणाला आवडतं कोणाला नाही. मला तरी आवडत नाही म्हणून मी दूध नाही टाकलं. तर इथे बघा खूप छान इथे ना आपला आमरस बनलेला आहे. तर चला थोडासा आपला इथं पुरणाचा स्वयंपाक झाला, आणखीन बनवायचं आहे काय काय मी तुमच्याशी शेअर करते. तर इथे ना आज मी पुरणाचा पूर्णपणे स्वयंपाकाचा ना मी तुमच्याशी शेअर करते. पुरणपोळीपासून ते कटाची आमटी, भजे, पापड सर्वच. तर इथे बघा मी बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, थोडासा ओवा टाकला आणि मिरचीची पेस्ट टाकून घेते मी मिरचीची भजी बनवताना. कारण मिरचीची भजी बनवताना ना थोडंसं म्हणजे तिखट मस्त लागतं बरं का, म्हणून मी थोडीशी मिरचीची पेस्ट टाकली आणि मिरच्या कट करून घेतल्या आणि नंतर ना थोडासा सोडा टाकलेला आहे. जेव्हा आपण भजी बनवतो ना तेव्हाच आपण सोडा टाकायचा, तर त्यामुळे ना आपले भजे छान आणि फुलतात. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त इथे आपले भजे तयार होत आहेत. बघा इथे तुम्हाला दाखवते आणखीन थोडंसं जवळून. खूप छान आणि खायला पण टेस्टी लागतात बरं का आपल्या ह्या मिरची भजी आणि झटपट पण होतात आणि सोलापुरी ना फेमस आहे बरं का ही मिरची भजी. तर इथे मस्त इथे मी मिरची भजी बनवून घेतले. तर आणखीन मला पापड पण बनवायचं आहे. तर चला मस्त इथे बघा भजे बनवून तयार झालेले आहेत. तर मस्त इथे ना गरमागरम मिरची भजी बनवून घेतले आणि नंतर नाही ते मी पापड पण तळायला घेतलेला आहे. तर हे गेल्या वर्षीचे आपले पापड आहेत बरं का, तर मीच तेच इथे तळायला घेतलेलं आहेत. तर याच्यामध्ये ना तांदळाचे पापड आणि तांदळाची कुरड्या आणि रव्याचे पापड सर्वच होते. मी ते पटपट तळून घेतले, कारण एवढ्याच काही स्पीडली मी तळले नाही बरं का. एवढ्या स्पीडली जर तळलं असतं तर खूप बरं झालं असतं. तर इथे बघा आज आमच्या इथे ना छान अशी पूर्वजांची पूजा केली जाते. तर मस्त इथे बघा आजीची आणि म्हणजे आव्हांची आजी आजोबा आणि त्यांची अशी पूजा वगैरे म्हणजे पूजा वगैरे करून पितृजीव घातलं जातं आमच्या इकडे ना. तर अक्षय तृतीयाला. तर इथे बघा मी पण पूजा वगैरे करून घेतलं, नमस्कार केला. तर ही परंपरा बघा अक्षय तृतीयेला ना आमच्या इकडे आहे. तर प्रत्येक ठिकाणी अशी वेगवेगळी असू शकते, पण भावनातून केलेली ही कृती है ना खूप महत्त्वाची मानली जाते ना. तर छान येते ना आम्ही अक्षय तृतीयाला ना पूजा वगैरे केले आणि नैवेद्य पण दाखवलेला आहे. तर आजी आजोबांना पण छान असा पुरणाचा नैवेद्य दाखवला. आणखीन पितृजीव घालायचे आहेत, तर येत आहेत तोपर्यंत इथे आम्ही पूजा वगैरे करून घेतलं आणि आत्याने छान देवपूजा पण केलेली आहे. तर नंतर इथे बघा आव्हानीनं नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे. तर आता चला छान इथे ना सर्व देवपूजा झाली आणि आजी आजोबांची पण पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर इथे ना पितृ पण आपल्याला म्हणजे जीव घालतात, तर त्यांच्यासाठीच इथे मी ताट वगैरे बनवून ठेवलं. तर इथेच आपले शेजारचे काका वगैरे होते, त्यांना सांगितलं होतं जेवायला. तर त्यांनी आले आणि आल्यानंतर इथे आम्ही ताट वाढलेलं आहे त्यांना. तर काही भागामध्ये ना पानावर सुद्धा जेवायला दिलं जातं की आपल्या केळीच्या.
पण आमच्या इथे ना ताटातच जेवायला दिलं जातं. तर हे अन्न ना पित्रांना अर्पण करून ना नंतर ना मग याच्यातून याचा एक घास काढून आम्ही ना बाहेर वरती गच्चीवर वगैरे ठेवतो किंवा गाईला वगैरे थोडासा नैवेद्य काढून बाजूला ठेवत असतो. असा आजचा हा अक्षय तृतीयाचा दिवसाला असं असतं. तर नंतर इथे ना म्हणजे टावेल टोपी वगैरे करतात जेवण झाल्यानंतर. आहो त्यांना केले, परत त्यांनी आहोंना करायला घेतलेलं आहेत. तर चला मस्त तिथे ना पितृपण जेवू घातलो आणि नंतर आता आमची जेवणाची आम्ही जेवणात राहिलो, मी आणि आत्या आणि आजी. तर इथे छान अशी ना पुरणपोळी, आमरस, भात आणि कटाची आमटी, भजे, पापड, चपाती आणि वांग्याची भाजी बनवलेली आहे. तर मस्त आता मी आणि आत्या ना दोघी म्हणून आता जेवण करतोय. तर तुमच्या तिकडे ना अक्षय तृतीयेला स्पेशल असं काय बनवलं जातं ना, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आमच्या इकडे तर अशी थाळी बनवली जाते अक्षय तृतीयाला. तर मस्त आता मी जेवण करून घेते. तर या सर्वजण तुम्ही पण ना छान असं ना जेवण करायला. तर मी आणि आत्या इथं दोघेही आता जेवायला बसलेलो, सगळी कामं आवरून जेवायला बसलो बरं का. परत नाही तर होणार नाही, खूप ऊन झालेलं आहे. तर आत्ता दुपारच्या 2 वाजलेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा माझा ना अक्षय तृतीयाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.